तुझ्याबद्दल एक चांगलं कॉम्प्लिमेंट दिलाय मला डायमंडनं, ते तुला सांगणार मी थोड्या वेळानं. बट सध्यासाठी हे आहे का बा, जे लोक हा सेन्स ऑफ ह्युमर कॅरी करते, याच्याबद्दल तुझं ओव्हरऑल ओपिनियन काय आहे? हाऊ हा, सेन्स ऑफ ह्युमर बिल्ड्स अ कन्व्हर्सेशन ऑर रिलेशन? मला त्यांना हॅट्स ऑफ आहे भावा, त्यांना हॅट्स ऑफ आहे माया, की ज्यांच्याजवळ सेन्स ऑफ ह्युमर आहे बा. बरोबर. ज्यांना माहित आहे कोणती सिच्युएशन कशी हँडल करावं लागते आणि कसं समोरच्याला कारण की हसवणं सगळ्यात कठीण आहे भावा कोणाला. सोपं काम तुम्ही नाही. कोणा शिव्या म्हणजे हे अब्युझिव्ह वर्ड जे काय शिव्या बिव्या देऊन हसा येते, ठीक आहे हसा येते, चालते. एखाद्याने कोणची थोडीशी शिविले गोलमोल मॉडिफाय केलं तर केलं. हसा येऊन जाते त्याच्यावर, अरे बापरे यानं काय केलं. पण हळवा. असं लॉंग लास्टिंग इफेक्ट नाही राहत त्याचा. पण बरोबर. तेच पण तेच एखाद्याने एखाद्या सिच्युएशनले असं गोलमोल केलं तर त्याचा नाही काय अजूनही हसा येत राहते, की यार पाय त्यानं काय बोलला होता यार तो त्या सिच्युएशन मध्ये. त्या बरोबर. सिच्युएशनला त्याने एवढी कोणी कोणीला सिरियस सिच्युएशनली भावा कॉमेडी करून टाकते. जस्टिस तिथे ह्या कॉमेडीला तिथं. नाही, मला त्यांच्याबद्दल खरंच रिस्पेक्ट आहे, ज्यांच्याजवळ सेन्स ऑफ ह्युमर राहते ना. मी लॅक करतो हा त्या गोष्टी, मला नाही माहित आहे. नाही नाही, मी एवढा सेन्स ऑफ कॉम्प्लिमेंट तुला कॉम्प्लिमेंट एवढं जोरदार आलाय, काय सांगू आता. तर नाही, लिटरली म्हटलंय कोण हां. म्हणजे अपोजिट जेंडरने म्हटलंय की भाई तुझा सेन्स ऑफ ह्युमर आहे बा, काही ना काही हसा येते बा. हां. पण यार मला काय वाटतं की त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर माझ्यापेक्षा कमी आहे, की त्यांनी माझ्या सेन्स ऑफ ह्युमरवर हसा येऊन आला, नाही, असं मला वाटते. हा तुझ्या इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे त्या गोष्टीला घेऊन मग. तर असं झालं. मे बी असं आता होतं ना यार, की असं हे खरं मला आहे. असं वाटतं की यार यांनी माझ्या गोष्टीवर हसा येते म्हणजे यांना काहीतरी हसा येऊ शकते नाही, बा, मी तर काहीतरी काही एवढा कॉमेडी बोलतही हसू नाही बा. शकतं, कशावरही हसू शकते लोक. नाही, ॲक्च्युली तसं नाही आहे. आणि त्याचं हा हा आता त्या दिवशी काय झालं, आपण दोघं व्हिडिओ कॉलवर होतो, तू मी डायमंड. तर हा तो जो जोक होता का बा, काय चालू आहे जिंदगीत, हा त्यात प्रसाद काय चालू आहे त्या जिंदगीत, तर त्याने काय 1500 वाला. पण तो जोक बरोबर लॅड करून सांगून देतो आज. तर आता मी प्रिफेस देतो, मग तू जोक सांग. तर कन्व्हर्सेशन हे चालू आहे, प्रसाद व्हिडिओ कॉलवर आहे माझ्यासोबत, माझा मित्र आणि मी व्हिडिओ कॉलवर आहे, आणि प्रसादला विचारत होता माझा मित्र का बा. व्हिडिओ कॉल नव्हता वाटते, ऑडिओच होता ऑडिओ भावा, तो ऑडिओ कॉल, ऑडिओ होता. आपण रूमवर बसलो होतो, ऑडिओ ऑडिओच कॉन्फरन्स होता होती. रात्री, हा रात्री. का बा, अबे किती वाजताची गोष्ट आहे ते, 2-2:30 वाजताची गोष्ट आहे 2:30 रात्री. वाजताची गोष्ट आहे, तो शिफ्टवर होता तिकडे युकेत. ठीक आहे. तर त्याने मला विचारलं, अरे प्रसाद कसं चालू आहे सगळं, डायमंड कसं चालू आहे मॉडेल तुझं. तर हा म्हणे काही नाही बा, आता 1500 रुपयाची सोय लावतो म्हणे अमरावती जाऊन. तू म्हणे कशी? तर म्हणे काही नाही बा, आता जातो म्हणे मग गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, नसबंदी घेतो म्हणे करून, तिथं 1500 रुपये देते म्हणे राजा. तर मग हा हा जोक तो त्या त्या दिवशी पण सही लँड झालता त्या भावा. दिवशी एवढा तो प्रॉपर लँड होता. म्हणजे आता या गोष्टीला सेन्स ऑफ ह्युमर कसा रिलेट होते. तर आज तो ऋषी पण त्याच्यासाठी बरं तुमचं पहिलेपासून हे पाहिजे ना, बरं हां, बिल्डअप पाहिजे ना त्याला बिल्डअप चांगला पहिलेपासून, की पाहिजे. तुम्ही दोघं ओळखून आले हे आणि सगळं काही व्यवस्थित आहे बा. असं त्याच्याशिवाय कोणाली आता तुला त्याच्यावर एक किती मोठी परिस्थिती आली भावा. आता आता 1200 भेटून आले तुला, हो, फोटो हो, पाठवला मी, बाय. की 1100 300 रुपयाचं नुकसान झालं म्हणून. 1100 रुपये, 1200 नाही. रिसेंट फोटो मीच पाठवलाय तुला. तर आम्ही सगळ्या लोकांना अर्ज करतो, ज्यासुद्धा मॅरिड लोकांना आणि कपल्सना, त्यांचं लेकरू करून झालाय, त्यांनी पटापट नसबंदीचा कार्यक्रम चालू करा. 1100 रुपयाचा इनाम ठेवलाय सध्या गव्हर्नमेंटनं. आणि माहितीये का, आपण त्यांनी नेलं भावा तर आपल्याला 500 भेटते म्हटलं. रेफरल कोडी आहे काय? रेफरल कोड आपल्याला 500 भेटते भाव, अगर आपण त्यांना घेऊन गेलो तर. बरोबर आहे, बरोबर आहे. करायला पाहिजे, या गोष्टीवर काम करायला पाहिजे आपण. नसबंदी या विषयावर काम करायला पाहिजे आपण. आणि ज्याला वाटते भाई हे सगळं चुकीच्या गोष्टी आहे बा, ह्या करणं वरणं हे खराब आहे बा, हे जो बोर झालाय खूप करून, दोन्ही प्रकारचे लोक, दोन्ही. जे खूप बोर झाले आहे आणि ज्यांना बिलकुल इंटरेस्टच नाही आहे स्टार्टिंग पासूनच, दोघांसाठी हा स्कीम आहे. त्यानं लक्ष. दोघंही जायचं मस्त सरकारी याच्यात, ते पैसे भेटते त्याची पार्टी करायची. नाही, मी तर म्हणतो एक माणूस रेफर करायला घेऊन जायचा, सही आहे. जेणेकरून त्याचे 500 रुपये दे बा. नाही नाही, का कधी बा? कधी माणूस एवढा फ्रस्ट्रेट होऊन जाते ना, माहितीये. रेफरल कोड तर आहेच ना, ते तर आहेच 500 रुपये. मला फक्त एक गोष्टीवर क्लॅरिटी पाहिजे का बा, हे जे रेफरल कोड भेटणार आहे, तर 500 रुपये त्या 1500तले कापणार आहे, 1100 रुपयातले कापणार आहे, का बा वेगळे नाही नाही भेटतील? नाही, अरे. 1500 अलग, 1200 अलग राहील. आणि 500 रुपये तू आणला बा कोणाला तरी इन्स्पायर केलं तू पॉप्युलेशन कमी करण्यात, बरोबर. त्यासाठी 500 रुपये अलग भेटणार आहे. अलग हे हे खूप चांगली मोहीम आहे. आम्ही या गोष्टीला, आमचं चॅनल या गोष्टीला खूप मन लावून सपोर्ट करते. नसबंदी आणि कार्यक्रम. हे खरंच ना भाई, देशासाठी काहीतरी करणं सुरू आहे ना, देशासाठी क्रिकेट खेळण्यासारखं आहे ना हे. अरे, अरे बापरे. त्यासाठी क्रिकेट मग खेळण्यासारखं. पॉप्युलेशन कमी करण्यात इथं माऊन न्यायला लोक, माऊन. चायनापेक्षा जास्त पॉप्युलेशन आपली झाली भावा. बरोबर आहे, चायना फेर असं झाली आहे. आता कुठंतरी भलतीकडे सरपास करू आला पण चायनाले. चांगला आहे म्हणा. हो ना, राहिलं जीडीपी, राहिलं इकॉनॉमी,
नाही नाही जीडीपी तर होईन, तेही होईन. ते होईन आपण आता. होपफुल राहायला पाहिजे. आता आपण आपल्यासारखे लोक जर मॉडेल पॉडकास्ट करू लागले तर जीडीपी तर वाढणच ना आपल्या कंट्रीचा राजा, तू विचार तर कर.